सर्वांना माझा नमस्कार. विचार केला की आजकाल प्रत्येक रील आपल्याला बघायला मिळते, त्यात नवीन नवीन भोंदू बाबा आपल्याला दिसत आहेत. खूप लोक, एज्युकेटेड लोक वेगवेगळ्या बाबांच्या मागे जात आहेत. का तर स्वतःची प्रगती झाली पाहिजे, स्वतःकडे चांगलं धन आलं पाहिजे, पैसा आला पाहिजे, समृद्धी आली पाहिजे. पण मला ना काही गोष्टी मी समजत नाही आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेल्या बाबा, त्याचे रोज उठून जर तुम्ही नमस्कार केला, त्या बाबाची तुम्ही रोज काळजी घेतली, त्याला हवं नको ते जर तुम्ही त्याची चौकशी केली, तर तो जो बाबा आहे ना, तुमच्या घरामधला बाबा म्हणजे तुमचे वडील, ते जे आशीर्वाद देतील ना, तो आशीर्वाद हे भोंदू बाबा देऊ शकणार नाही. भोंदू बाबामध्ये आणि तुमच्या घरामध्ये असलेल्या बाबामध्ये काय फरक आहे? तुम्ही भोंदू बाबाकडे जातात, त्याचे पाय धुतात, पाय धुतल्यानंतर ते घाणेरडं त्याचं पाणी पितात आणि त्यानंतर तुम्ही त्याला पैसा देतात, प्रॉपर्टी देतात आणि काय मिळतं तुम्हाला? खरं तर काही मिळत नाही. जे मिळत असतं तुम्हाला ना, ते तुमच्या नशिबाने मिळत असतं, तुमच्या कष्टाने तुम्हाला मिळत असतं. 100% कष्ट केलं तर 100% नशीब तुम्हाला साथ देणार. पण तुम्ही काय करतात? तर तुम्ही बाहेरच्या बाबाकडे जातात आणि घरातल्या बाबाला काय करतात? तर काय हवं, काय नको त्याच्याकडे लक्षच नसतं. त्याला पूर्ण दुर्लक्ष करतात. म्हणून तुमची प्रगती होत नाही. जेव्हा तुम्ही घरामध्ये असलेला जो बाबा असतो त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे तुमच्या लोकांची प्रगती होत नाही आणि तुम्हाला वन वेगवेगळे बाबांना शोधायला लागतात. आता तरी तुम्ही सुधरा. काय असतं माहिती आहे का, समोरच्या व्यक्तीला दोष देण्यापेक्षा ना, आपण वेगवेगळ्या लोकांकडे जे जातात, ज्या बायका जातात किंवा जे लोक जातात, तुम्ही आधी चुकलेले आहात. त्यांचं तर काम आहे, त्यांचा तो धंदा आहे, बिझनेस आहे, ते बिझनेस घेऊन बसले आहेत आणि तुम्हाला काय वाटतं की ते तुमचे नशीब बदलणार नाही. तुमचं नशीब जर तुम्हाला बदलायचं असेल तर आजपासून, आत्तापासून तुमच्या घरामध्ये असलेले जे बाबा आहेत त्यांना रोज जा, एक मस्त मिठी मारा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. बघा, तुम्ही हार्डवर्क करा, त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही खूप मोठे व्हाल. कृपया अक्कल ठिकाणावर ठेवा आणि अशा कोणत्याही भोंदू बाबाकडे जाऊ नका आणि मग काय झालं तर रडत बसू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.